एके दिवशी लहानसा गोंडस बिट्टू बेअर जंगलात आपल्या छोट्याशा घराजवळ उभा होता. आकाशात खूप सुंदर चंद्रमामा हळूच चमकत होता. बिट्टूवर पाहू लागला आणि हसत म्हणाला, चंद्रमामा, तू रोज मला पाहायला येतोस ना? चंद्रमामे हळूच आपला प्रकाश वाढवला, जणू तो म्हणत होता, हो बिट्टू, मी तुझा मित्र आहे. त्या रात्री बिट्टू घरासमोर गवतावर बसला आणि चंद्राशी गप्पा मारू लागला. तो म्हणाला, मला उडायचं आहे, तुझ्यापर्यंत यायचं आहे. चंद्रमामा हसला आणि एक जादुई चांदीच्या किरण खाली पाठवला. तो किरण बिट्टू भोवती फिरला आणि बिट्टू हळूहळू हवेत तरंगू लागला. थोड्याच वेळात बिट्टू चंद्राजवळ पोहोचला. तिथे एक सुंदर ताऱ्यांची बाग होती. तारे चमकत नाचत होते. बिट्टू आणि चंद्राने मिळून ताऱ्यांसोबत खेळ खेळले, लपाछपी केली आणि चंद्रमामाने बिट्टूला एक चमकणारा तारा भेट दिला. हा तारा तुझ्यासोबत ठेव, जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा तो चमकेल, असं चंद्रमामा म्हणाला. थोड्याच वेळात सकाळ झाली. बिट्टू हळूच खाली आला आणि आपल्या छोट्याशा घरात शांतपणे झोपायला गेला. त्या दिवसापासून जेव्हा जेव्हा बिट्टू आकाशात चंद्र पाहतो, तो हसतो आणि म्हणतो, तो माझा मित्र आहे.